आज इंदापूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आणि या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार येणार आहेत। आपल्याबरोबर या संदर्भात बोलण्यासाठी अंकिता पाटील ठाकरे आहेत। ताई, आज मेळावा पार पडत आहे, कशा पद्धतीने नियोजन असणार आहे? आज इंदापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा एकत्रित मेळावा आता संपन्न होणार आहे। त्या मेळाव्यासाठी अजितदादा आणि आपल्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा काकी पवार ह्या उपस्थित राहणार आहे आणि ते भारतीय जनता पार्टीच्या सर्व इंदापूर तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करणार आहेत, संवाद करणार आहेत। मागच्या महिन्याभरामध्ये भरपूर चर्चासत्र पार पडली। पक्षश्रेष्ठींनी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या आपल्या पूर्ण इंदापूर तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला, त्यांच्या सगळ्या अडीअडचणी समजून घेतल्या, सगळ्यांना एकत्रित येऊन महायुतीचं काम करण्यासाठी त्यांनी प्रेरित केलं। त्यामुळे आज उमेदवार म्हणून आज सुनेत्रा काकी येणार आहेत आणि सर्व कार्यकर्त्यांबरोबर संबोधित करणार आहेत। खरं तर काल सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि या उमेदवारी अर्जामध्ये हर्षवर्धन भाऊ यांनी सूचक अनुमोदन केलेलं आहे, त्यांची सही आहे। तुमची खरं तर खऱ्या अर्थाने आता जबाबदारी वाढलेली आहे, कसं नियोजन असणार आहे? तुम्ही जर पाहिलं तर इंदापूर तालुका हा नेहमी बारामती लोकसभे मतदारसंघामध्ये जे कोणी उमेदवार असेल त्यामुळे जास्तीत जास्त लीड एकनिष्ठ पद्धतीने मिळवून देणारा हा इंदापूर तालुका आहे। आणि हर्षवर्धन पाटील साहेबांनी जे जोडलेले कार्यकर्ते आहेत, जे 1.5 लाख मतं हे हर्षवर्धन पाटील साहेबांना मानणारे आहेत इंदापूर तालुक्याचे, हे निश्चित पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये आपल्याला महायुतीच्या उमेदवाराला पडताना दिसून येईल। नक्कीच ह्या होत्या अंकिता पाटील ठाकरे आणि यांनी सांगितलेलं आहे की महायुतीच्या माध्यमातून इंदापूरमधून मोठ्या संख्येने 1.5 लाखाचं मताधिक्य जे आहे ते सुनेत्रा पवार यांना पडल्याशिवाय राहणार नाही। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, इंदापूर।